खरं तर आकाश जोडला जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. सागर ओसवाल साहेब यांच्या वतीने गावडे जांभिवली संघाला नामी संधी आहे. सलग 3 षटकार 5000 आणि त्याचबरोबरीने राहुलजी मोरे बोरगावचे आमचे राहुलजी मोरे साहेब यांच्या वतीने देखील या मॅचमध्ये जो फलंदाज सलग 3 षटकार मारेल त्याला 5000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाऊस आणि पाऊस तो देखील पैशांचा आणि पारितोषिकांचा. परंतु आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत आकाश सर. यस थँक्यू सर. खरं तर पाहिलं तर मंथन 11 राधाकृष्ण जांभिवली संघ आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धू 11 कैरे संघ. पहिली बॉलिंग असेल अर्थात सिद्धू 11 कैरे संघाची. बॉलिंग ट्रॅकवर पंकज ओमले पहिला षटक घेऊन समोर ओमकार गावडे. पहिला बॉल अगदी पाहिलं तर फिरून मारण्याचा केला प्रयत्न. पहिल्या बॉलवर आलाय मायटी हिट. बॉल गेला सीमा पार. ह्यूज षटकार. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता अगदी ठेवूच दिली नाहीये. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस, खेळाडूंना बक्षीस, त्यासोबत पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षक नक्कीच पोटभर जेवून सुद्धा गेलाय. जबरदस्त स्पर्धा. या स्पर्धेचं कौतुक पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटने जरूर केलंय. काय कमालीचं पाहिलं तर स्पर्धा पाहतोय. पहिल्या बॉलवर अगदी पाहिलं तर सीमा पार बॉलला पाठवला आणि या 6 धावांचं पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय. पुढचा चेंडू 5 बॉल टाकला होता. जोरदार अपील आणि आउट. मोठी विकेट. ओमकार गावडे या अगोदरचा चेंडू मात्र षटकार मारला होता परंतु त्याचं चोख प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज कैरेचा पंकज ओमलेने. तर ॲडव्होकेट प्रभाकरजी सावंत साहेब ज्यांना शब्दांची किंमत ठाऊक आहे त्यांच्या वतीने समालोचकांना 1000 रुपयांचं इथे कॅश प्राइज झालंय. आणि त्याचबरोबरीने आमचे कार्य सम्राट युवा डॅशिंग उपसरपंच साहेब यांच्या वतीने देखील समालोचन कक्षाला 2000 रुपयांचं कॅश प्राइज इथे प्राप्त झालं. आणि पुन्हा एकदा सन्माननीय पप्पू शेठ विचारे साहेबांचं आगमन या मुख्य मंचावरती झालेलं आहे. जरूर सर. ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा तयार झाली ती पहिले तर पप्पू शेठ विचारे साहेब या मुख्य अतिथी मंचावर आपण पाहतोय. खरंच एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर मगाशीच मानवमाच घेतलेले खेळाडू पाहिलं तर दिगंबर मोरेने सांगितलं ही स्पर्धा बक्षीस स्वरूपात जेवढीच पाहिलं तर गाजते तेवढीच पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आउटफील्ड अतिशय योग्यरित्या केली आहे. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले, वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले. दोन्ही टीम्सला विनंती आहे, सभासदांना विनंती आहे की आपण मंचाच्या समोर या. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. कैलास गावडे आले. पहिला बॉल अगदी उडवलाय. फिल्डर नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. तत्पर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात बाटाराने. चांगले बॅटिंग मैदानामध्ये होते. पहिल्या बॉलवर षटकार आला. त्यानंतर पाहिलं तर पंकज ओमलेने मिळवलेली विकेट. एक मोठी विकेट. मागच्या मॅचचा पाहिलं तर हिरो ज्याने 50 धावा केल्या तर असं पाहिलं तर ओमकार गावडे मैदानाच्या बाहेर गेले परंतु कैलास मैदानामध्ये पहिल्या बॉलवर केलेलं आक्रमण 2 धाव्यांचं. टीमची टोटल पाहिली तर 8 पर्यंत पोहोचले. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आणि त्याचबरोबर वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले. दोन्ही टीमच्या सभासदांना विनंती आहे आणि दादांचे सर्व खंदे समर्थक वावरले मधील आणि त्याचबरोबर याही परिसरातील आपणास विनंती आहे की आपण मंचाच्या समोर या, स्टेजच्या समोर या. प्रत्येकाला विनंती आहे थोड्याच वेळात एक मोठी भव्य दिव्य रॅली गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. जरूर सर. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर गेले. कैलास सुद्धा मैदानाच्या बाहेर येतात. पंकजला मिळते दुसरी विकेट. 8 धाव्यांवर दुसरा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. 3 ओव्हरची मॅच असेल अर्थातच पाहायला गेले तर 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. मंथन 11 राधाकृष्ण जांभिवली संघ बॅटिंग करतोय परंतु सिद्धू 11 कैरे संघाचं आपण कौतुक करावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर असेल त्यांचा संघ 20 धाव्यांपर्यंत समोरच्या संघात थांबवलं होतं आणि आता या मॅच मध्ये 2 विकेट घेतल्यात. पहिल्या षटकामध्ये पंकज ओमले जबरदस्त कामगिरी करतात. नवीन बॅटर मैदानामध्ये रोशन गावडे तयार झाली आहेत. त्यांना बॅटिंगची नक्कीच आता धुरा सांभाळावी लागेल. जशा प्रकारे पाहिजे स्पर्धेमध्ये पाहिलं तर सन्मान्य विचारे साहेबांची धुरा सांभाळले. अतिशय योग्य तऱ्हेचं पाहिलं या आयोजनाचं कौतुक पाहिलं तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केलं जाते आणि स्पर्धा काय जबरदस्त. प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेला अगदी पाहिलं तर आतापर्यंत जो वाजले 11:30 प्रेक्षकांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळते. पुढील बॉल आल्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अपील जोरदार लाऊड अपील परंतु यामध्ये विश्वास नव्हता. बॉल डॉट जातोय. डॉट बॉलची सांगता होतीये. जोर पाहिलं तर फायनल मॅच साठी एका हाताने जर कॅच पकडला अर्थात प्रेक्षक कमाल कॅच जर एका हाताने पकडला तब्बल 55,000चं कॅश प्राइज असणार आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये बक्षिसांची अगदी लयलूट करताना आपण पाहिलं. ही स्पर्धा तेवढी गावाजलेली.
पुढील बॉल अगदी पाहिलं तर कव्हरच्या दृष्टीने खेळण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव कंप्लीट करणार का? आणि हो, झाली आहे कंप्लीट. पहिलं षटक अतिशय योग्य रीतीने टाकले पंकज ओंबले, कैरे गावचा सुपुत्र. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत पाहिलं तर धावा संख्या खर्च केली आहे 9 धावा आणि 2 विकेट तंबूच्या असलेला डीजे. पंढरी दादा करुणूक यांचा सुद्धा उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये स्वागत करूयात, त्यांचा सन्मान करूयात. तदनंतर आपण युवा कार्यकर्ते समीरजी करुणूक दादा हे सुद्धा आहेत, त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच सन्मान करूयात. जरूर या मॅच मध्ये पाहिलं तर प्रेक्षक कमाल कॅच जो पाहिलं तर प्रेक्षक पकडेल, त्यासाठी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष लोणीवलीवाडी संतोषजी पवार साहेबांकडून तब्बल पाहिलं तर 1000 रुपयाचं असणारे कॅश प्राइज, अगदी बक्षीस असणारे 1000 रुपयाचं. पुन्हा एकदा सूचना आहे पहा, वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले आणि शिवतेज क्रीडा मंडळ वावरले सर्व सभासदांनी, आणि त्याचबरोबरीने या संपूर्ण पंचक्रोशीतील आदरणीय पप्पू शेठ विचारे यांचे खंदेश समर्थक यांनाही विनंती आहे की आपण त्वरित स्टेजच्या समोर या. दुसरा गोलंदाजी मार्कवर ज्याने या स्पर्धेमध्ये पहिला बेडच षटक त्याचबरोबर 2 विकेट सुद्धा मिळवला. अगदी पाहायला गेलं तर प्रतीक मोरे आलाय उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज. या गोलंदाजाला आपण पाहिलं तर नेहमी कैऱ्या संघासाठी विश्वासाची गोलंदाजी नेहमी करली. आताही पुन्हा पाहिलं तर आपल्या संघाची धुरा त्या गोलंदाजावर खांद्यावर. अलॉंग दी कार्पेट फटका नक्कीच चाललाय. मिड विकेटच्या ठिकाणी डीप मध्ये बॉल गेला, सिंगल धाव मिळेल. या सिंगलने पाहिलं तर धावा संख्या पुढे जाते. एकेरी दुहेरीने धावा संख्या पुढे घेतली जाते. टीम बॅटिंग करणारा मंथन इलेव्हन राधाकृष्ण जांभिवली संघ. सलामीचा खेळाडू बाद झाला, अर्थात पाहिलं तर बाद होणार खेळाडू ओमकार गावडे. या खेळाडूने स्पर्धेमध्ये पाहिलं तर पहिलं त्याचं वैयक्तिक खात्यामध्ये 50 धावा, टीमला 80 पर्यंत पोहोचवलं होतं. त्यानंतर दुसरे खेळाडू कैलास गावडे सुद्धा बाद झाले. खरं तर आज राधाकृष्ण गावडे जांभेली संघ खेळतोय आणि जेवढ्या धावा बाकफुटला जाऊन हा फटका खेचलाय, दमदार फटका, गॅप मोठी, एक क्षेत्ररक्षक धावतोय परंतु शेवटी चेंडू चाललाय सीमारेषा पार. गावडे जांभिवली संघ रोशन सर जेवढ्या धावा करेल तेवढ्या किलोचा बोकड त्यांना विहान गोट फार्म यांचे मालक विकास गावडे यांच्या वतीने देण्यात येईल. जेवढ्या धावा तेवढ्या किलोचा बोकड त्यांना देण्यात येईल. सुरू सर, जेवढ्या धावा तेवढ्या किलोचा बोकड म्हणजे अनोखं बक्षीस पाहायला मिळतं अर्थात या स्पर्धेमध्ये. सन्माननीय अरुण शेठ दाबणे साहेबांचे इथे आगमन झाले, ज्यांनी आम्हाला वायफायची सेवा उपलब्ध करून दिले. अरुण केबल नेटवर्कचे ते प्रोप्रायटर आहेत. सन्माननीय दाबणे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. जरूर प्रेक्षकांना विनंती असते, आपण रेलिंगला कोणत्या प्रकारे पाहिलं तर टच करू नका. रेलिंगच्या अगदी मागे राहा, रेलिंग पलटी होतील. आपण कृपया मागे यायचंय रेलिंगच्या. ही स्पर्धा आपल्यासाठी आहे, प्रेक्षकांसाठी खरं तर ही स्पर्धा आयोजित केली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल अगदी पाहिलं तर या ओव्हरचं कमाल नक्कीच धमाल नक्कीच गोलंदाजी करतो प्रतीक मोरे. गोलंदाजी मार्कवर मागील इनिंग मध्ये मागील मॅच मध्ये त्याने पाहिलं तर मेडन षटक प्लस 2 विकेट मिळवले होतात. तोच आता गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत खर्च केल्या धावा 6. एक चौकार जरूर आलाय परंतु कमबॅक केलाय. मागील 2 बॉल दोन्ही बॉल आले डॉट. दोन धावा दुहेरी धावा कंप्लीट केल्यात बॅटरने. खरं तर कौतुक करावं लागेल बॅटरचं. जिथे आपली टीम संकटात आहे तिथे एकेरी दुहेरी धावा संख्या पुढे घेतली जाते. प्रेशरची मॅच आहे. समोर पाहिलं तर जरी सिद्धू इलेव्हन कैरे संघ असेल तरी मंथन इलेव्हन राधाकृष्ण जांभिवली संघ हा विचार करायचा. 3 ओव्हरमध्ये 30+ धावा गेल्या. तर नक्कीच या मॅच मध्ये आम्हीही पाहिलं तर 2 हात करू, कारण स्पर्धा अनोखी आहे. स्पर्धेमध्ये खेळण्यावर प्रत्येकावर पाहिलं तर खेळाडूवर प्रेशर आहे, परंतु प्रेक्षकांवर कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी वायफायची सेवा उपलब्ध करून दिली, अरुण केबल नेटवर्कचे सन्माननीय अरुणजी दाबणे साहेबांचा सन्मान मी पप्पू शेठ विचारे यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अरुण शेठ दाबणे साहेबांचा सन्मान करावा. पार्ट 24 लाईव्ह इव्हेंट आपल्या समेत जोडले गेले, परंतु त्यांना वायफायची सेवा उपलब्ध करून देण्याचं काम अरुण केबल नेटवर्कचे मालक सन्माननीय अरुणजी दाबणे साहेबांच्या वतीने करण्यात आले आणि पप्पू शेठ विचारे यांच्या शुभ हस्ते अरुणजी दाबणे साहेबांचा सन्मान होतोय. या विभागात कुठेही मॅचेस असू दे, अरुण शेठ दाबणे साहेब अगदी मोफत वायफायची सेवा उपलब्ध करून देतात. खूप खूप आभारी आहोत अरुण शेठ दाबणे साहेब, आपलं मनापासून आभार.
जर टॉस साठी आपण आमंत्रित करूयात लोधिवली संघ आणि त्यांच्या विरुद्ध शेकिन चिंचवली संघ. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पुढील मॅच अर्थातच असणारे लोधिवली विपक्ष शेकिन चिंचवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एस.एम. स्पोर्ट्सचे आमचा मालक अर्थातच एक चांगला खेळाडू डिक्सलचा यशोदेव डिक्सलचा श्रेयस मसे याला विनंती की आपण मंचावरती आणि त्यांच्या समेत उपस्थित सर्वांना विनंती की आपण मंचावरती या. सोबत गजानन पाटील कैरे यांचं शुभागमन झालं. त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर अगदी पाहिलं तर विकेटच्या मागे कॅच पकडण्याचा झाला एक प्रयत्न. केलकर कंपनीचे मॅनेजर सन्माननीय परेशजी पटेल साहेब, त्याचबरोबरीने सचिन पाटील उर्फ एसपी आणि आमचे जुने जाणते विकेट किपर पोसरीचे विश्वनाथजी भोईर आणि आमचे महागुरु रायगडचे महागुरु सन्माननीय संतोषजी चौधरी सर या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात. त्यांचे मनापासून स्वागत आहे. महागुरु आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आपणास विनंती की आपण मंचावरती घ्या. कृपया एकच विनंती आहे की रेलिंग वरती भार देऊ नका आणि जी एलईडी स्ट्रीप आहे ना ते एलईडी स्ट्रीपला कृपा करून हात लावू नका. फेअर डिलिव्हरी आणि त्याचबरोबर खेळाडू कॅच आउट झालाय. अर्थातच विकेट गेले मैदानाच्या बाहेर. तिसरं षटक गोलंदाज अर्थातच पाहिलं तर राहुल राठोड आलाय मैदानामध्ये. पहिल्या बॉलवर मिळवली विकेट. संघाची अवस्था अगदी पाहायला गेले तर मंथन 11 राधाकृष्ण जांभोली संघ या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. अर्थातच 17 धावा संख्या झाली आहे. रजत पाटील यांनी कॅच पकडला. अर्थात सन्माननीय चंद्रकांतजी सोनवले नेरळ यांचा सुद्धा पाहिलं तर शुभागमन झालं. त्यांनाही विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर आपलं सहर्ष खालापूर नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष राजेशजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत आहे. श्रेयस एस.एम. स्पोर्ट्सचे मालक एक उत्कृष्ट खेळाडू यशोदेव डिक्सलचा श्रेयस मसे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला बेस्ट बॅटरला बॅट देण्यात आले त्याचंही स्वागत आहे. प्रमोद मामुनकर शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक आपणास विनंती की आपण मंचावरती या. सुरू पाहिलं तर आपण पाहतोय अर्थातच आपले विभाग प्रमुख चषकाचे नक्कीच मुख्य आयोजक आपल्या दोन्ही सुपुत्रांच्या खांद्यावर हात ठेवून पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा पाहिलं तर या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला वाट पाहिली होती. प्रत्येकाने या स्पर्धेची अगदी पाहिलं तर आतापर्यंत वाट पाहिली होती. स्पर्धा येणार कधी. पहिला दिवस जसं उजाडलं प्रेक्षक सुद्धा पाहिलं तर तेवढे हसमुख झाले. त्यांना माहिती या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी बऱ्याच बक्षीस असतात. जवळपास पाहिलं तर इलेक्ट्रिक स्कूटी त्याचबरोबर रोज कॅच पकडल्यावर कॅश प्राइस सुद्धा म्हणजे बरीच बक्षीस या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरी गोष्ट आहे. आणि आता पहा दोन्ही आपल्या सुपुत्रांच्या समवेत सन्माननीय पप्पू शेठ विचार यांची चर्चा चालू होती. शेवटी त्यांचा जो वारसा आहे समाजसेवेचा वारसा तोही पुढे चालू ठेवण्याचं काम या सुपुत्रांच्याच खांद्यावरती अर्णव विचारे आणि त्याचबरोबर आर्यन विचारे. सुरू पाहिलं तर पप्पू शेठ विचारे यांच्या पाहिलं तर जे आतापर्यंत समाजकार्य ते समाजकार्य पुढे घेऊन जाण्याचं काम नक्कीच त्यांच्या या दोन्ही सुपुत्रांकडे असणार. आणि त्यांनाही माहिती आहे मोठी जबाबदारी आहे. आमच्या वडिलांनी ज्या प्रकारे याआधी कार्य केले आताही कार्य चालू आहे ते कार्य आम्हाला पुढे तसंच घेऊन जायचंय. 18 झाल्या त्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं तर डीप मिड विकेटच्या ठिकाणी सागर पाटील बॉलला कॅरी करतील परंतु मिळेल ते फक्त सिंगल. थोडं प्रेशर मध्ये आलाय. प्रेशरची मॅच जरूर असेल परंतु 30च्या पलीकडे जावं लागेल. आतापर्यंत पाहिलं तर राहुल राठोड सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. एक वाईट स्वरूपामध्ये धाव आली आहे. सिंगल रूपामध्ये धाव आली आहे. टीमची टोटल पाहिली तर 19 पर्यंत पोहोचलाय. जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. 30 प्लस गेला तरी की या मॅच मध्ये चांगली लढत देऊ शकतो तो अर्थातच मंथन 11 राधाकृष्ण जांभोली संघ. 19 झाल्या. चौकार षटकार यावा लागेल. या चौकार षटकाराच्या मदतीने पाहिलं तर पुढे जाऊ शकतो परंतु आतापर्यंत गोलंदाजी अचूक झाली आहे. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे की आपण रेलिंगच्या थोडं मागे यायचं. रेलिंगवर कोणी पाहिलं तर जोर देऊ नका. पुढील बॉल यॉर्क बॉल होता. अगदी पाहिलं तर या बॉलचं उत्तरच नव्हतं. म्हणतात ना टेनिस क्रिकेट असू दे किंवा लेदर क्रिकेट असू दे बॉलरचा ब्रह्मास्त्र तो नक्कीच यॉर्क बॉल टाकला जातात. गोलंदाज राहुल राठोड या गोलंदाजाने कमालीचं षटक. प्रत्येक गोलंदाजाने आपलं अचूक काम केले. सिद्धू कैरे संघाने दिलेली जबाबदारी आणि जबाबदारीवर योग्यरीतीने काम करून आपल्या संघाची स्थिती मजबूत करतात. परंतु संघाला जर या मॅच मध्ये पुढे घेऊन जायचं तर जांभोली संघ विचार करायला पाहिजे. फटका अगदी पाहिजे तर दमदार आहे. फिल्डर आहेत. डोक्यावरून बॉल गेलाय. वन बाउंस सीमा पार आलेला आता खणखणीत चौकार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर या स्पर्धेची आणि त्याचबरोबर विभाग
प्रमुख चषकाची ही पहिले तर चर्चा पाहतोय. पप्पू शेठ विचाराची चर्चा ही आज नाहीये, याआधी पहिले तर बरेच वर्ष पप्पू शेठ यांची चर्चा ही होत राहिली आणि या स्पर्धेमधून सुद्धा अजून वाढत राहिली आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर फटका त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, दोन फिल्डर आले आहेत, बॉलला पकडला जाईल, गॅदर केल्या, फेकी केली आहे, रनआउटची संधी निर्माण झाली आहे, विकेट गेली, परंतु धाव मिळेल ती अर्थातच एक. आणि या एकच्या मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. अर्थातच बॅटिंग करणारा मंथन इलेव्हन राधाकृष्ण जांभिवली संघ पोहोचलाय 24 धावसंख्येवर. वेलकम अगेन चंदू राणे सर. तर प्रमोदजी मामुणकर साहेबांचाही सन्मान होईल. प्रमोदजी मामुणकर साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विपुल पार्टे यांना विनंती करतो की आपण आज सत्कार करावा. टॉस पण होईल लगेच. मी विनंती करतोय शरदजी पिंगळे साहेब. शरदजी पिंगळे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र इथे उपस्थित झालेले आहेत. कॅप्टन या दक्ष 11 शेकिन चिंचवली आणि आई एकवीरा लोदेवली सागर और एक तरफ दिगंबर. तर मी विनंती करतोय शरद पिंगळे साहेब आपण आज टॉस करावा. टेल टॉस जिंकलाय तो शेकिन चिंचवली संघाने. अगदी ते 2 मिनिटात आपल्यापर्यंत निर्णय सुपूर्द करतील. प्रशांत घोसाळकर यांना देखील सन्मानित करण्यात येईल. आदरणीय प्रफुल्लजी विचार यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांत घोसाळकर यांना सन्मानित करावं. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा. वेलकम अगेन चंदू राणे सर. रजनी ट्रान्सपोर्टचे मालक गजाननजी पाटील साहेबांचाही सन्मान होईल. कैरेचे आहेत गजानन पाटील साहेब यांना देखील आपण सन्मानित करूया. आदरणीय गजाननजी पाटील साहेबांचा सन्मान होईल. खालापूर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष राजेशजी पार्टे साहेब यांना देखील आपण सन्मानित करूया. आदरणीय रजनी स्पोर्ट्सचे मालक रजनी ट्रान्सपोर्टचे मालक सन्माननीय गजाननजी पाटील साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय. आदरणीय राजेशजी पार्टे साहेब माजी उपनगराध्यक्ष नगर खालापूर नगरपंचायत यांना देखील सन्मानित करण्यात येईल. चला सलामीची जोडी आणि SM स्पोर्ट्सचे मालक त्याचबरोबर एक दर्जेदार खेळाडू श्रेयस मसे ज्याने आम्हाला दिले बॅट बेस्ट बॅटरला त्याचं इथे स्वागत आहे. राजेशजी पार्टे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. रस्त्यावरती ज्याने गाड्या पार केल्यात कृपया करून त्या बाजूला घ्या. कृपया करून बाजूला घ्या. श्रेयस मसे यांचाही सन्मान मात्र इथे होईल. SM स्पोर्ट्सचे मालक या श्रेयस मसे आपण समोर या. मी विनंती करतोय संदेश भाई लहाने अतुल भोईर आपणही मंचावरती या. श्रेयस मसे यांचा सन्मान आपण करतोय ज्याने आम्हाला बॅट दिले या स्पर्धेच्या निमित्ताने. SM स्पोर्ट्स ब्रँडची बॅट. गावडे जांभिवली संघाला विकेट हॅट्रिकसाठी सागर ओसवाल यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. सन्माननीय राजेशजी मोरे साहेब यांचा देखील सन्मान होईल. मनोज येवले यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी मोरे साहेबांचा सन्मान करावा. बरीच मंडळी राजेशजी पार्टे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण करतोय. राजेशजी मोरे साहेबांचा सन्मान होईल. त्यांना विनंती की आपण आज सन्मान स्वीकारावा. सन्मान्य निखिलजी पाटील भोकरबडा यांचं सुद्धा पहिल्यांदा शुभागमन झालं. त्यांनाही विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व सभासदांना विनंती आहे शिवतेज क्रीडा मंडळ वावरले, वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले आणि आदरणीय पप्पू शेठ विचारे यांचे खंदे समर्थक की आपण स्टेजच्या समोर या. थोड्याच वेळात या मॅच नंतर एक भव्य महारॅली तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळेल. राजेश मोरे यांचाही सन्मान होईल. सन्मान्य जावेदजी बडेकर साहेबांना सुद्धा जावेदजी पटेल साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. शेकिन चिंचोली संघाने पाहिलं तर टॉस जिंकला, त्याने निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. अर्थातच पुढची मॅच सुद्धा 3 ओव्हरची असेल, परंतु या मॅच मध्ये अगदी संग्रामाच्या लक्ष लागले. मॅच असेल मंथन इलेव्हन राधाकृष्ण जांभिवली संघाने पहिल्या बॅटिंग करताना धावा केल्या 24.
कदाचित 25 पहिलाच बॉल अर्थी पाहिले तर अतुल पाटीलचा ऑन साइडला खेळलाय, धाव मिळेल ती एक. 3 बॉल 3 षटकारासाठी Lions- 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. लायन्स ग्रुपचे सदस्य सन्माननीय संदेजी लहाने आणि त्याचबरोबरीने अतुल भोईर संपूर्ण मित्र परिवारासमेत उपस्थित होत आहेत, त्यांचं स्वागत आहे. जावेद पटेल तुपगावचे आमचे सहकारी, त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं इथं सहर्ष स्वागत आहे. जावेद पटेल. रामदास धांद्रोट. चला बॅटिंग करताना आपण पाहतोय रामदास. अर्थातच रजत पाटील साठी पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर वेगवान तेजतर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज ओमकार गावडे संघाचा पाहिला तर मेन हिरो अर्थातच पाहिलं तर याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या 25 धावा वाचवायचे या स्पर्धेमध्ये 25 धावा वाचवणं सोपं असणार आहे, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढील बॉल रजतचा फटका पोचलाय, बॉल अवैध आहे, झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. यास OUT कॅच विकेट जातीये, पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. लायन्स ग्रुपचे अध्यक्ष लायन्स ग्रुपचे सभासद सन्माननीय संदेजी लहाने आणि त्यांच्या समेत इतरही सभासद उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे या मुख्य मंचावर. संदेजी लहाने साहेब, आपलं स्वागत आहे. सर बक्षीस आले कैरेगावचे जावई कल्पेची मोरे यांच्याकडून अतुल पाटीलसाठी लगातारचे 3 बॉल 3 षटकार 1500 रुपयाचे कॅश प्राइज, परंतु विकेट गेले मैदानाच्या बाहेर. धावाच स्थिरावल्यात पाहायला लागेल तर अर्थातच 1 धावसंख्येवर इथं टीमची टोटल पाहतोय. चांगली बॅटिंग करावे लागेल. 25चं टार्गेट असं वाटलं होतं सोपं टार्गेट असेल, परंतु क्रिकेटचं मैदान आहे, क्रिकेटच्या मैदानावर संघर्ष करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत मैदानामध्ये टिकत नाहीयेत, खेळत नाहीयेत, तोपर्यंत विजयाचं नक्कीच इथे दार उघडं होणार नाहीये. म्हणून पाहिलं तर संघर्षमय वातावरणामध्ये ही स्पर्धा चालू केली आणि स्पर्धा अगदी पाहिलं तर नावारूपाला आली. अतुल भाई गरत यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. अतुलजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आमदार चषकाचे डेरवली दमदार आयोजक, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सागर आले तर अगदी पाहिलं तर 1 डाऊनच्या स्थितीमध्ये असतील सागर. टीमला आता गरज आहे, बॅटरची गरज आहे आणि टीमला धावा सुद्धा करायचे. सुरुवातीला पाहिला आपण अर्थीत 25चं टार्गेट होतं, परंतु धावा संख्येवर आकडा पाहिला तर 2 आकडा आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. अतुल पाटील आहेत, अतुल पाटील मैदानामध्ये बॅटिंग करतात. संतोषजी पवार लोणीवाडी यांचं या स्पर्धेमध्ये अगदीच पाहिलं तर आपण करूया सन्मान. 2 धावा झाल्यात. अतुल आहेत, यानंतर अतुलचा फटका आहे, उंच गेला, फिल्डर आहेत बाकबला, पकडला जाईल सहजरित्या, सोपा पकडला जाईल. सलामीची जोडी अगदी पाहिलं तर मैदानाच्या बाहेर. पहिले रजत बाद झाले, नंतर पाहिलं तर अतुल सुद्धा बाद गेले. 2 विकेट मैदानाच्या बाहेर. पहिलं षटक ओमकार गावडे यांचं अगदी कमालीचं आलंय. आनंदित करणारे अगदी पाहिले तर 2 आमचे बाहुले पाहतोय. सन्मान्य गोरखजी रसाल साहेबांकडून मिकी माऊस साठी पाहिले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले. प्रतीक मोरे मैदानामध्ये गेलेत, मागच्या मॅचचे हिरो होते, परंतु आता जर पाहायला गेले तर बॉलिंग नाही तर बॅटिंग साठी आपली नक्कीच जागा बनवायची. टीमला गरज आहे, चांगल्या धावा करायच्या. 25चं टार्गेट असं वाटलं होतं. 3 ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये 25 धावा या सोप्या असेल, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये कधी पाहिलं तर शेवटपर्यंत आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातून पाहिलं तर फुललेलं नंदनवन अगदी महत्वाचं आपण असणार. मॅच मध्ये आपण लक्ष देऊयात. खरं तर धावा झाल्या 2 आणि 2 विकेट मध्ये बाहेर. पुढील बॉल ओमकार गावडेचा पुन्हा एकदा फटका बसलाय खवरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, 3री विकेट मैदानाच्या बाहेर. खेळाडू आल्या पावली मैदानाच्या बाहेर जातोय. प्रतीक बॅक टू द डगआउट. पुढे आलाय हो दादा, पुढे आलाय हो दादा, पुढे आलाय हो. थँक्यू डीजे. प्रसाद विचारे यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. पाठीमागच्या बाजूला स्टेजच्या पाठीमागे ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत
त्या गाडी चालकांना मालकांना विनंती आहे की त्वरित आपण त्या ठिकाणाहून गाड्या काढायच्या आहेत. जरूर पाहिलं तर या स्पर्धेसाठी या माससाठी पाहिलं तर स्वप्नीलजी खोपकर, त्याचबरोबर अमोलजी कदम, त्याचबरोबर संचितजी दळवी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येकी 1000 रुपये. गोरख रसाळ यांच्या वतीने विभाग प्रमुख पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. धन्यवाद गोरखजी रसाळ. तर मिकी माऊस साठी सुद्धा गोरखजी रसाल साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा, ते मिकी माऊस आपल्याकडेच ठेवा. मिकी माऊस आपण मंचावरती आपला कॅश प्राइज घेण्यासाठी. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर 2 धावा फक्त आल्यात आणि त्याचबरोबर 3 विकेट मैदानाच्या बाहेर. अगदी कठीण परिस्थितीमध्ये संघ बॅटिंग करणारा जर पाहायला गेलं तर सिद्धू 11 कैरे संघ. पहिल्या इनिंग मध्ये आपण 24 धावा पाहिल्या असं वाटलं होतं. सेकंड इनिंग मध्ये या 25 धावा सहजरित्या चेस केल्या जातील. गोरखजी रसाल साहेबांकडून पाहिलं तर हे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मी विनंती करेल पाहुण्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मिकी माऊस साठी द्यायचे 500 रुपयाचं कॅश प्राइज. रसाल सर, मिकी माऊस साठी पाहिलं तर गोरखजी रसाल साहेबांकडून 500चं कॅश प्राइज. अगदी एंटरटेन करतात या संपूर्ण या मंचाला, त्याचबरोबर या सर्व प्रेक्षक गणांना, खेळाडूंना नक्कीच अगदी पाहिलं तर एंटरटेन करतात. सोबत पाहिलं तर अनेक या व्यासपीठावर आपण पाहुणे पाहतो. या स्पर्धेमध्ये प्रफुल्लजी विचारे साहेबांवर प्रेम करणारे सर्व व्यक्तिमत्व पाहतोय. माईक आणि खऱ्या अर्थानं आपण व्यासपीठावर काल रामाला पाहिलं होतं. आमच्या परिसरातील राम लक्ष्मणाची जोडी ज्यांना आम्ही म्हणतो, त्यातील राम आपण योगेश लहाने यांना या व्यासपीठावर पाहिलं आणि त्यानंतर मात्र आपल्याला लक्ष्मणाची प्रतीक्षा होती आणि तो लक्ष्मण अर्थातच संदेशजी लहाने आमचे भाई खऱ्या अर्थानं आमच्या संकटकाळी नेहमीच आमच्या मदतीला धावून येणार आहे. आमचे संदेशजी लहाने यांचं स्वागत मी अतुलजी मोरे, मनोजजी येवले, विपुलजी पार्टे आणि प्रफुल्लजी विचारे साहेब यांना विनंती करतोय की भाई संदेश लहाने यांचं या व्यासपीठावर स्वागत करावं. सन्माननीय अविनाशजी निगुडे साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये कव्हरच्या दिशेने खेळला फटका डीप मध्ये फिल्डर आहे, तैनात बॅकअप सुद्धा आहे. अगदी पाहिलं तर धाव फक्त मिळेल ती एकच. टीमची टोटल बॅटिंग करणारा सिद्धू 11 कैरे संघ 5 धावा, अजूनही 20 धावा संख्येची गरज असणार. सन्माननीय अक्षयजी दिसले, त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी फराड, त्यासोबत सन्माननीय विशालजी पवार साहेबांचं सुद्धा आपण करू या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर आमचे डेरवलीचे खऱ्या अर्थानं तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि आमचे परम मित्र अतुल भोईर साहेब यांचा सन्मान या वावरले नगरीमध्ये होतोय. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रफुल्लजी विचारे यांना विनंती करतोय की अतुल भोईर साहेबांचं स्वागत करायचं आहे. सागर पाटीलसाठी 3 बॉल 3 षटकासाठी पाहिलं तर स्वप्नीलजी खोपकर साहेबांकडून 1000 रुपये, त्याचबरोबर निलेशजी टोंबरे साहेबांकडून 3000 रुपये 3 बॉल 3 षटकासाठी. अनिकेत निकम आणि स्वप्नील खोपकर यांच्याकडून पाहिलं तर अजून पाहिलं तर 20 धावसंख्येची गरज आहे. सागर पाटील मैदानामध्ये टीमचा कॅप्टन इनिंग करावी लागेल. बॅटिंगसाठी मैदानामध्ये आला पंकज ओंबले, बॉलिंग चांगली केली होती, बॅटिंग चांगली करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर रोहित गावडे. पंकजचा पहिलाच पंकजसाठी बॉल पाहिलं तर अगदी पाहिलं तर डीप मध्ये बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर तैनात, बॅकअप तैनात केलं. मॅच अगदी कमालीची घडणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. चला प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंगवर कोणी पाहिलं तर नक्की जोर देऊ नका. रेलिंग अगदी वाकायला आल्यात, रेलिंगवर कोणी पाहिलं तर जोर देऊ नका. मॅच अगदी पाहिलं तर आपण या स्पर्धेमध्ये जान ओतले प्रेक्षकांनी, आयोजकांनी प्रेक्षकांना दिलेले संधी, मग बक्षीस रुपये संधी असू दे किंवा स्पर्धेमध्ये पाहिलं तर आज शेवटच्या दिवशी अर्थात याच्या दिवशीमध्ये दिलेलं जेवण, प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतोय. घर बसल्या सुद्धा 24 लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक आनंद घेतात. ही मॅच अगदी चुरशी झाली आहे. 6 धावसंख्या बॅटिंग बघा करणारा 24 लाईव्ह इव्हेंटचे जे कॅमेरामन, स्टेजचे कॅमेरामन विघ्नेश पाटील यांच्याकरता, म्हणजे त्यांचा निकनेम खरं तर मी त्यांना बोलत नाही, पण प्रेक्षकांची अशी अपेक्षा आहे की त्यांना बाम या नावानं संबोधावं. तर त्यांना गोरख रसाळ, मिस्टर बाम यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते गोरख रसाळ आणि जर वेगळ्या स्टाईलने त्यांनी स्टाईल करून जर कॅमेऱ्यामध्ये चेंडू कॅप्चर केला तर गोरख रसाळ यांच्याकडून 1000 रुपये त्यांना मिळणार आहेत. आणि त्यानंतर आर्यन विचारे यांच्याकडून 500 मिळणार आहेत. सध्या गोरख रसाळ यांचे 500 गोरख रसाळनी त्यांना द्यावेत. जरूर पाहिलं तर प्रशांतजी पाटील भिंगारीचे माजी उपसरपंच याचं या स्पर्धेमध्ये नक्कीच शुभागमन झालंय. परंतु या बॉलवर मिसफील्ड झाला आणि बॉल गेला सीमा पार. या चौकाराची गरज होती सिद्धू 11 कैरे संघाला, कारण की अतितटीच्या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर संघर्षमय वातावरणामध्ये आलेला चौकार या मॅच मध्ये कलाटणी देणार का, की कलाटणी देताना थांबवलं जाईल बॉलिंग करणाऱ्या संघाकडून. रोहित गावडे चांगली गोलंदाजी करत होता, परंतु टीमच्या फिल्डरला साथ द्यावी लागेल.
क्रिकेट पाहिलं तर फक्त 2 खेळाडूंचा मॅच नाहीये. क्रिकेट पाहिलं तर 11 खेळाडूंनी 7 देऊन पाहिलं तर मैदानामध्ये विजय संपादित करण्याचा खेळ आहे. 7 बॉल 15 धावसंख्येची गरज. 10 धावा झाल्यात अद्याप पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये. प्रयत्न करावे लागतायत कारण की आपण पाहिलं 25 धावा करायच्या होत्या. पहिलं षटक अतिशय योग्यरीत्याने टाकलं. 3 विकेट 2 धावा. ओमकार गावडे मागच्या मॅचचे हिरो बॅटिंग मध्ये होते, आता गोलंदाजीमध्ये कमाल दाखवली. परंतु सागर पटेल जोपर्यंत मैदानामध्ये आहेत कैरे टीमच्या आशा अगदी पल्लवीत असणार. बॉलिंग ट्रॅकवर रोहित गावडे. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. चौकारानंतरचा बॉल डॉट टाकावा लागेल. पुढील बॉल सागरच्या बॅटमधून फटका आलाय. वाडी स्ट्रॉंगच्या दिशेने फिल्डर आहे तैनात. एकच धाव घेतली जाईल. सिंगलच्या रूपामध्ये समाधानी व्हावा लागेल सागरला. यांनी माहिती आहे की मॅच अगदी पाहिलं तर माझ्या अगदी खांद्यावर घेऊन चालावं लागेल. मला एक अगदी किल्ला लढवावा लागेल. या मॅच मध्ये मला जोर दाखवावा लागेल. सिद्धू इलेव्हन कैरे संघाचं नाव अबाधित ठेवायचं असेल तर नक्कीच आता येणाऱ्या 14 धावा कराव्याच लागतील. 6 बॉल 14चं इक्वेशन. चला पंच पाणी या बघा. पाणी न्या मैदानात. धारणी गावचे उद्योजक सन्माननीय अशोकजी पिंगळे साहेबांना विनंती असेल, भगवानजी दुर्गे साहेबांना विनंती असेल, भाऊ दुर्गे या तिथे मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. 6 बॉल मध्ये गरज असेल ती आता पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला सिद्धू इलेव्हन कैरे संघाला 14 धावसंख्येची 14 धावा. सोपं असणारे इक्वेशन पाहिलं परंतु बॉलिंग ट्रॅकवर असणारा संघ अर्थातच पाहिलं तर आता शेवटचं षटक सुरू होण्या अगोदर खरं तर या सामन्यामध्ये म्हणजे या स्पर्धेमध्ये जो मालिकावीर होईल त्या मालिकावीरासाठी एक वेगळं पारितोषिक आहे. JVR जिम अर्थातच विनोदभाई येवले यांचा जीव आहे कर्जतमध्ये. 1 वर्षभर खरं तर त्या जिम मध्ये मोफत प्रवेश दिला जाईल आणि फिटनेसची त्या खेळाडूची काळजी घेतली जाईल. काळजी घेतली तर या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सन्माननीय आयोजक अर्थातच आपण पाहतोय प्रफुल्लजी विचारे साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व पाहिलं तर ही जे मान्यवर आपण पाहतोय त्यांच्यावर प्रेम एवढे की प्रफुल्लजी विचारे साहेबांना अगदी पाहिलं तर कोणत्याही गोष्टीची या स्पर्धेमध्ये चिंताच वाटलेली आहे. स्पर्धा दमदार आहे. या स्पर्धेमध्ये आयोजन अगदी दमदार केलंय आणि आयोजनामध्ये पाहिलं तर म्हटलं मगाशी उल्लेख केला झाड अगदी मजबूत आहे परंतु झाडाच्या फांद्या आहेत तेवढ्या मजबूत. आणि या स्पर्धेचा आपण उल्लेख करूयात विभाग प्रमुख चषक आणि 2026चं माध्यम पाहतोय. मी आर्यन विचारे यांना विनंती करतोय. आर्यन विचारे आमच्या परिसरातील एक युवा उद्योजक रोहन मांडे साहेब, रोहन मांडे साहेब यांचं मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत. या रोहन आपलं स्वागत स्वीकारा. मी आर्यन विचारे या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रफुल्लजी विचारे यांचे सुपुत्र यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल ते रोहन मांडे यांचं. पाहिलं तर ज्या रेलिंग आहे त्या रेलिंगला आपण नक्कीच पुश करू नका. विनंती असेल प्रेक्षकांना आपल्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपण थोडंसं नक्कीच आपल्या आयोजकांना सपोर्ट करायचा आहे. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे 14 धावसंख्येची. मॅच अगदी अतिटतीची आली आहे. अतिशय निर्णायक असा सामना आणि या दरम्यान मानसी स्पोर्ट्स डेरवलीचे सर्वे सर्व आणि खऱ्या हाताने भव्य दिव्य नाईट स्पर्धेचे दमदार शिल्पकार उपसरपंच चषक या स्पर्धेचे दमदार शिल्पकार सुप्रसिद्ध उद्योजक डेरवली गावचे अतुल शेठ भोईर आणि त्यांच्या बरोबरीने संदेशजी लाणे साहेबांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000चं पारितोषिक आलं. त्यांचं मनापासून आभार. प्रत्येक डॉट साठी सुद्धा बक्षीस आलंय परंतु फटका पाहिला तर खवरच्या दिशेने डीप मध्ये गेला, पकडला गेला झेल. अगदी सागर पाटील खेळाडू बाद. सन्मान्य कैरेचे समाजसेवक तानाजी पाटील साहेबांचं सुद्धा या मुख्य अतिथी मंचावर त्याचबरोबर धनाजी काटोले साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झाले. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत. मॅचला आता पाहिलं तर आकाश सागर ओसोल यांच्याकडून हॅट्रिकला पारितोषिक होतं का 5000चं? बघा जरा अनाउन्समेंट कुठल्या कॉमेंटेटरने केली होती? जांभेली. अतुल भोईर आणि संदेश लहाने यांच्याकडून दोस्तीच्या दुनियेतील दोघेही राजा माणूस यांच्याकडून लगातार 2 षटकारांसाठी 2000चं पारितोषिक. रिव्ह्यू घेतला अर्थातच बिमर साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीम कडून. पाहिला जाईल वारंवार पाहिलं जाईल चेक केलं जाईल 24 लाईव्ह ची टीम आणि त्याचबरोबर आमचे पंच तिसरे पंच पाहत आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय थोड्याच वेळात मात्र इथे येईल.
परंतु अगदी काल आपण पाहिला प्रत्येकजी पांडुरंग मोरे यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर नो बॉल आहे, अर्थातच जीवनदान मिळतंय. अर्थात बॅटरला सागर पाटीलला या निर्णायक क्षणाला मिळालं जीवनदान. किती चांगल्या प्रकारे नक्कीच 1+1 धाव. अर्थातच या 2 धावा गरज असणार आहे. पहिले तर हा नो बॉल, 6 बॉल आता जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. आकाश अत्यंत हा सामना रंगलेला आहे. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही सध्याच्या घडीला पाहू शकाल आणि मंचाच्या समोर सध्या तुम्ही पाहताय शिवतेज क्रीडा मंडळ वावरले. चंदू आणि निखिल दादा अर्थातच सेवन जोडी यांच्या वतीने बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि चौकाराला देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज. समीर, एक मनापासून सांगावं असं वाटतंय, रायगडच्या सुप्रीमो नंतर रोशन पाटील पहिल्यांदा मी नाईट मॅचला असा क्राऊड पाहतोय. पिल्लू गावडे आणि रायगडच्या कॅच सुप्रीमो घेतली. नंतर पिल्लू गावडे आणि कॅच घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक एवन जोडी निखिल पाटील आणि चंदू राणे यांच्या वतीने देण्यात येईल. परंतु एक धाव इथे चोरले. आता इक्वेशन बनलं. आकाश सर 5 चेंडू विजयासाठी 11ची गरज. परंतु समोर स्टेजच्या समोर तुम्ही पाहताय सन्माननीय पप्पू शेठ विचारे यांचं समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू ठेवा. सेकंड राऊंडची पहिली मॅच चालू आहे. यानंतर होईल एक भव्य महारॅली आणि त्या महारॅलीसाठी सर्वजण सज्ज आहेत. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले, त्याचबरोबरीने वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले आणि सन्माननीय पप्पू शेठ विचारे यांचे खंदे समर्थक सज्ज आहेत. परंतु सध्याच्या घडीला सामना अगदी जोरात आणि जोमात आला. 5 बॉल विजयासाठी कंपल्सरी करायचे ते 11 बॅटिंग करणाऱ्या 11 धावा करायच्या. 2 षटकारांसाठी अतुल भोईर आणि संदेश लहाने यांच्याकडून 2000चं पारितोषिक. पंचांनी मात्र स्वैर चेंडू घोषित केलाय. ओव्हर टू आकाश. सुरू पाहिलं तर व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मध्ये आता टीमला गरज असणाऱ्या सिद्धू खैरे संघाला जिंकायचंय तर करायच्यात 5 मध्ये 10 धावा. 5 मध्ये 10चं इक्वेशन समोर सागर पाटील सारखा खेळाडू षटकार मारू शकतो का? सागर पाटीलच्या बॅट मधून बॉल उंच गेलाय आणि अगदी पाहिजे तर अंधार रात्रीमध्ये तारे दाखवलेत बॉलरला. जाईल सीमा पार. या मॅच मध्ये कलाटणी देणारा आलेला आहे सागर पाटील यांच्या बॅट मधून षटकार. धर्म आमुचा शिवसेना, शिवसेना आणि फक्त शिवसेना. रोशन दादा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल मनोज आपल्याला ठेवायची आहे. 1000. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय प्रफुल्लजी विचारे. हा जो षटकार मारलाय सागर पाटील यांनी, त्या षटकारासाठी मनोज दादा येवले यांच्याकडून 1000, युवा कार्य सम्राट सरपंच उपसरपंच यांच्या वतीने रोशनजी मोरे यांच्या वतीने देखील 1000. थांबा जरा, 2000 आहेत. या बॉलला आला तर आले, नाही वाचला वाचला वाचला. निर्धाव चेंडूची होते ते सांगता कदाचित स्टंप डेड झालेत. फलंदाज बाद नसेल. आता इक्वेशन 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. समीर सर, सामना अजूनही संपलेला नाहीये. 3 चेंडू 4 अत्यंत रंगतदार हा सामना आहे. मैदानाच्या चहूबाजूला तुम्ही प्रवीण सर नजर टाकली, गर्दी गर्दी गर्दी, प्रेक्षकांची गर्दीच पाहायला मिळते. हा नक्कीच, कारण 4ही बाजूला प्रेक्षक आहेत. वावरल्याच्या या स्पर्धेची महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे, कारण ठाकरे घराण्याचे पहिले आमदार आणि शिवसेनेचे मशालचे युवा नेते आदित्य ठाकरे साहेब उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी उपस्थित होते. 3 चेंडू विजयासाठी 4ची गरज होती. षटकार मारून जर का सामना विजय करून दिला कैरेच्या कोणत्याही फलंदाजांना तर मनोज दादा येवले यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 1 धाव इथे जोडले ना, एकेरी धाव स्कोर जाऊन पोहोचलाय. 2 चेंडू आणि आता 3 धावांची गरज. बघा, मनोज येवले यांच्याकडून षटकार मारला तर 1000 आणि फिल्डिंग टीम करते. फिल्डिंग करणारी टीम आहे ती मात्र गावडे जांभिवली. अरे बक्षीस लावा बॉलरला. प्रेक्षक समोर फलंदाजाला बक्षीस लागतात. तुम्ही पण लावा जरा. प्रवीण सर, सामना वाचवलं तर काय. प्रेक्षक फक्त एकच विनंती आहे की रेलिंग वरती भार देऊ नका आणि हा सामना समाप्त झाला तर आतमध्ये जाऊ नका. थोडे बाहेर या, 2 चेंडू आणि विजयासाठी 3ची गरज. कैरे संघाला 3 पाहिजेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या आयोजनासाठी. या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सन्माननीय पप्पू शेठ विचारे साहेबांची स्पर्धा. जिंकला कोणी, हारला जिंकला कोणी आतमध्ये जाणार नाही.
कोणी आतमध्ये जाणार नाही हे लक्षात असू द्या, कारण यानंतर मॅचेस खूप बाकी आहेत. परंतु हा सामना रंगात आला. आकाश सर 2 बॉल 3 सामना होता कुठे आणि आता चाललाय कुठे? मॅच झाले सर. 4ला 4ची गरज होती, परंतु आता 2 मध्ये 3ची गरज. एक रनआउट, दबाव. डॉट बॉल. दबाव याला म्हणतात, दबाव. डॉट बॉल साठी विकास गावडे यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे बॉलर साठी. बघा माझं अपील कोर्टामध्ये मंजूर झालंय. हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलला आणि सागर पाटील आता येतोय स्ट्रायकर एंडला. इक्वेशन सांगा आकाश सर. एक चेंडू आणि आता विजयासाठी 2 धावांची गरज. हा सामना विजय करून दिला तो गोलंदाजाला स्वप्नील खोपकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. रवी गावडेकडून 1000, विकास गावडेकडून मात्र 2000. आणि जो सामना जिंकेल, जो संघ जिंकेल त्याच्यासाठी चंदूर आणि निखिल पाटील एवन जोडीकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. पुढे समोर रोशन दादा, मनोज दादा आपलं काही पारितोषिक. सामना विजय होण्यासाठी समीर सगळ्यात मोठं पारितोषिक आलंय प्रसाद गावडे यांच्याकडून बॉलर साठी. जर या चेंडूवर त्याने सामना जिंकवला तर 5000चं पारितोषिक. एक चेंडू 2 रोशन दादा यांचं. सामना विजयी झाला तर 2000. सागरने जर का विजय करून दिला तर 2000. मनोज दादा यांच्याकडून देखील 2000. ही स्पर्धा प्रेक्षक हो तुम्हाला आवडली असेल. आजचं जेवण जे तुम्ही जेवलात ते तुम्हाला आवडलं असेल. विभाग प्रमुख चषकाचं पप्पू शेठ विचारे यांचं आयोजन, शिवतेज क्रीडा मंडळाचं आयोजन आवडलं असेल. एक चेंडू विजयासाठी 2. आर्यन विचारे यांनी देखील सागर पाटील साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज लावलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. खैरे विरोधात राधाकृष्ण गावडे जांभिवली. 1 बॉल 2ची गरज. पुन्हा बॉलर थांबलाय, पुन्हा बॉलर थांबलाय. दबाव दबाव दबाव. आणि प्रवीण सर या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. प्रेक्षकांचा कुंभमेळा विभाग प्रमुख चषकात आत्ता कुठेतरी सेकंड राऊंडची पहिली मॅच चालू आहे. हो दमदार फटका. सागर पाटीलने खेळ खल्लास केलाय. तमाम क्रीडा रसिकांच्या समोर कैरेच्या सागर पाटीलला सामना जिंकून दिलाय. अभिनंदन.